ज्या माणसानं आयुष्यात ग्रामपंचायतीची सुद्धा निवडणूक लढवली नाही, एव्हाना तेवढी त्यांची पात्रता नाही, अशा संजय राऊतानं एका जननायकाला पावसाळ्यातली छत्री म्हणणं अशोभनीय वाटतं। मुळात त्यांना राजकारणामध्ये मातोश्रीच्या बंगल्यावरून भुकण्यासाठी ठेवलेलं आहे, पण देवेंद्र फडणवीसांचा राजकीय इतिहास त्यांनी तपासायला हवा। नगरसेवक आहे, नागपूरचे महापौर पद आहे, भाजपचं प्रदेशाध्यक्ष पद आहे, राज्याचे विरोधी पक्षनेते पद आहे। एवढंच नव्हे तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असोत किंवा राज्याचं मुख्यमंत्री पद असोत, म्हणजे संजय राऊतांनी खरंच आमच्या जननायकाची कुंडली पाहायला हवी आणि मग तुम्हाला भुकायचं तर भुका, मग तुम्हाला खरं कळन की पावसाळ्यातली छत्री कोण आणि राजकारणातला छपरा कोण।